महाराष्ट्राची मराठी माणसाची खरी मारेकरी ही काँग्रेस आहे, काँग्रेस पक्ष आहे, काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट मराठी माणसांनी आणि महाराष्ट्राने समजून घेतली पाहिजे. आज एक गोष्ट मी तुमच्यापुढे अत्यंत प्रामाणिकपणे सांगणार आहे. आजचं माझं बोलणं हे कोणाच्या विरोधातलं नाही आहे आणि कोणाच्या बाजूनी देखील नाही आहे. तर मी बोलल्याप्रमाणे वस्तुस्थिती मांडण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे. गेले 45 वर्षाहूनही अधिक काळ ज्या संघटनेला मी जवळून बघितलं, ज्या संघटनेबरोबर मी जगलो, राहिलो आणि माझ्या पत्रकारितेची 3 दशकं ज्या राजकीय पक्षाला कव्हर करण्यामध्ये, ज्या राजकीय पक्षाचं बीट कव्हर करण्यामध्ये मी घालवली, व्यतीत केली, त्या शिवसेनेबद्दल मी आज बोलतोय. वंदनीय शिवसेना प्रमुखांची ती शिवसेना आज राहिलेली आहे का? नाही. ती आज राहिलेली नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आणि याचं कारण सर्वात महत्त्वाचं असं आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, उभाटा सेना आज दुर्दैवाने त्याच काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसलेली आहे, ज्या काँग्रेसने मराठी माणसाचा कायम दुस्वास केला, कायम द्वेष केला, महाराष्ट्राचा, या मुंबईचा कायम द्वेष केला. आणि मी हे केवळ बोलत नाही आहे, तुम्हाला एक घडलेली इतिहासातली घटना सांगतोय. 16 जानेवारी 1956 रोजी मुंबई केंद्रशासित करण्याचा कुटील डाव जाहीरपणे तेव्हाचे तत्कालीन पंतप्रधान, काँग्रेसचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आकाशवाणीवरनं जाहीरपणे बोलून दाखवला होता. लक्षात घ्या मित्रांनो, आज 2 प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहेत, एक भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस. या दोन्ही पक्षांची स्थापना याच मुंबईत, याच महाराष्ट्रात झाली. 1885 साली काँग्रेस स्थापन झाली आणि 1980 साली भाजपा स्थापन झाली. दोन्ही पक्षांची राष्ट्रीय अधिवेशनं याच महाराष्ट्रात, याच मुंबईमध्ये झाली. संयुक्त महाराष्ट्राला आज जवळपास 65-66 वर्ष होत आहेत. काही मुद्दे आहेत ते मी इथे लिहून आणलेले आहेत. याचं कारण असं, या सर्व गोष्टी मला आज तुमच्यासमोर मांडायच्या आहेत, जी वस्तुस्थिती आहे. काँग्रेसने मुंबईला काय दिलं आणि भारतीय जनता पक्षाने मुंबईला काय दिलं. लक्षात घ्या मित्रांनो, मुंबई राज्य, मुंबई महानगरपालिका या सर्व ठिकाणी अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता राहिलेली होती. 1962 ते 1981 मुंबईचा महापौर हा काँग्रेसचा होता. आणि अर्थातच त्यानंतर 1985 साली BMCच्या निवडणुका झाल्या, शिवसेना सत्तेवरती आली आणि त्याच्यानंतर जे काम शिवसेनेने केलं असं म्हटलं जातं, त्यावेळेला काँग्रेस या शिवसेनेबरोबर नव्हती, तर शिवसेनेचा नैसर्गिक मित्र, हिंदुत्ववादी विचारधारेला पुढे नेणारा मित्र भारतीय जनता पक्ष हा शिवसेनेच्या बरोबर होता आणि तो शिवसेनेचा नैसर्गिक मित्र होता. त्यामुळे हे इथे लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेस ही शिवसेनेबरोबर तेव्हा नव्हती. हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनी आणि प्रामुख्याने मुंबईकरांनी देखील लक्षात ठेवलं पाहिजे. मग काँग्रेसनी काही कामच केली नाहीत का? तर नाही, तसं नाही आहे. काँग्रेसनी देखील काही कामं केली. काय केली आहेत काँग्रेसनी कामं? ठीक आहे, हाताच्या बोटावर मोजता आहेत कॅन्सीची, पण काँग्रेसनी कामं केली. बॅकवे रेक्लेमेशन असो, ईस्टर्न फ्रीवे असो, मुंबईचा विमानतळ असो, मुंबईतली सर्वात पहिली मेट्रो वर्सोवा ते घाटकोपर असो, ही सगळी कामं काँग्रेसच्याच कालावधीत झाली, हे मान्य करावंच लागेल. प्रामुख्याने गेली 15 वर्ष भारतीय जनता पक्षाने सत्तेत असताना महाराष्ट्राला आणि मुंबईला काय दिलं आहे हे देखील तुम्ही लक्षात घ्या. मुंबई पुणे एक्सप्रेस वे असो, 55 उड्डाण पूल असो, कोस्टल रोड असो, अटल सेतू असो, सी लिंक असो, मेट्रोचं आत्ता पसरलेलं महाराष्ट्रातलं आणि मुंबईतलं नेटवर्क असो, मुंबईच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण असो, नव्यानेच सुरू झालेला नवी मुंबईचा विमानतळ असो, AC लोकल असो, अशी अनेक कामं गेल्या 15 वर्षात प्रामुख्याने या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि हो तेव्हा शिवसेना बरोबर होती, नाकारायचं काहीच कारण नाही. पण लक्षात घ्या, हेच मी तुम्हाला सांगतोय की शिवसेना जेव्हा भाजपाबरोबर होती किंवा भाजप जेव्हा शिवसेनेबरोबर होता, तेव्हा या इथे कामं झालेली आहेत. काँग्रेसबरोबर असताना शिवसेनेनी कामं केलेली नाही आहेत. हे उभाटा सेनेनी आणि मुंबईकरांनी लक्षात ठेवलंच पाहिजे, लक्षात घेतलंच पाहिजे. आणि इतकं सगळं करूनही मुंबई महापालिका कधी भाजपाकडे आली का? तर नाही आली. भाजपाला कधी मिळाली का? तर नाही मिळाली. नाही म्हणायला 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये जेमतेम 2 सीट्सचा फरक होता
एकसंघ शिवसेनेमध्ये आणि भारतीय जनता पक्षामध्ये. भाजपला तेव्हा 82 जागा मिळाल्या होत्या, तर शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या. आणि तेव्हा महापौरपदी भाजपचा महापौर बसवण्याचा एक चांगली संधी भाजपला चालून आली होती. पण सद्गुण विकृती असेल, भाजपने ती संधी साधली नाही आणि उदार मनाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना त्यांचा महापौर बसवण्याची संधी दिली. असो, तो विषय वेगळा आहे. पण काँग्रेसनी या महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा कधी कधी आणि केव्हा केव्हा अपमान केला आहे ते मी तुम्हाला सांगतो. आणि हा अपमान काँग्रेसनी जेवढा केला तेवढा आजपर्यंत कुठल्याच राजकीय पक्षाने केला नसेल हे निश्चित. आणि त्याच काँग्रेसच्या वळसणीला उभाटा सेना जाऊन बसलेली आहे. तर तुम्हीच मला सांगा, ती शिवसेना तुमची आणि माझी असू शकते का? ती शिवसेना वंदनीय बाळासाहेबांची असू शकते का? नाही, ती शिवसेना तुमची, माझी आणि वंदनीय बाळासाहेबांची निश्चितच नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखणं हे काँग्रेसनी सातत्याने त्यांचं धोरण म्हणून राबवलेलं आहे. कसं ते तुम्हाला सांगतो. मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये जेमतेम 7 मार्काचा धडा, जेमतेम 7 मार्काचा छत्रपती शिवरायांचा उल्लेख आहे. आणि तोच आता भाजपची सत्ता आल्यानंतर शिवरायांना मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये काय स्थान दिलं आहे हे तुम्हाला माहितीच आहे. मुघलांचा उदो उदो मात्र मराठी अभ्यासक्रमामध्ये काँग्रेस धार्जिण्या सरकारने कायम केला. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा द्वेष काँग्रेसनी कायम केला, त्यांचा अपमान काँग्रेसनी कायम केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान काँग्रेस कायम करत आले, आजही करते. ज्या मराठी माणसांनी स्थापन केलेली, वंदनीय बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेला सर्वात जास्त त्रास आणि सर्वात जास्त द्वेष आणि सर्वात जास्त दुस्वास कोणी केला असेल तर तो काँग्रेसनीच केलेला आहे. दुसरी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ डॉक्टर हेडगेवारांनी स्थापन केलेला, मराठी माणसांनी स्थापन केलेला, त्या मराठी माणसाच्या संघटनेचा, त्या हिंदूंच्या संघटनेचा सर्वात जास्त द्वेष आणि दुस्वास कोणी केला तर काँग्रेसनीच केला. चिंतामणराव देशमुखांचा अपमान कोणी केला असेल तर तो काँग्रेसनीच केला. यशवंतराव चव्हाण अत्यंत ज्येष्ठ नेतृत्व, एक द्रष्टा नेता आणि तो कट्टर काँग्रेसी नेता, पण केवळ मराठी नेता, मराठी माणूस म्हणून त्यांचा दुस्वास कोणी केला तर तो काँग्रेसनीच केला. त्यांना पंतप्रधान पदापासून दूर कोणी ठेवलं तर ते काँग्रेसनीच ठेवलं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 105 हुतात्म्यांना आपला बळी द्यावा लागला. त्यांच्यावरती गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले होते मित्रांनो? तर त्या काँग्रेसच्याच सरकारने, राज्यातल्या आणि केंद्रातल्या. मोरारजी देसाई हे तेव्हा काँग्रेसचेच होते आणि काँग्रेसच्या सरकारच्या आदेशामुळेच 105 हुतात्म्यांचा बळी गेलेला आहे. कोकण रेल्वे कोणी रोखली होती तर ती काँग्रेसनीच रोखली होती. आमच्या मराठी माणसांनी, आमच्या मधुदंडवतेंनी कोकणामध्ये रेल्वे सुरू केली, कोकण रेल्वे सुरू केली. मुंबईला जागतिक दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचं कायमस्वरूपी विरोध कोणी केला असेल तर तो काँग्रेसनीच केला. उपनगरी रेल्वेला जेव्हा जेव्हा निधी मागितला गेला तेव्हा तेव्हा तो निधी रोखण्याचं काम कोणी केलं असेल तर ते काँग्रेसनीच केलं असेल. आणि आज केवळ मुख्यमंत्री पदासाठी याच काँग्रेसच्या मांडीवरती जाऊन उभाटा सेना बसली. उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसच्या बरोबर हातमिळवणी केली. मग तुम्हीच सांगा मित्रांनो, ही शिवसेना वंदनीय शिवसेना प्रमुखांची असू शकते का? ही शिवसेना तुमची, माझी, वंदनीय बाळासाहेबांवरती प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांची असू शकते का? निश्चित नाही. मी इथे भाजपचा प्रचार करायला बसलेलो नाही आहे. पण, आणि हा पण महत्त्वाचा आहे, दगडापेक्षा वीट मऊ असते. हिंदुत्ववादी विचारांना घेऊन चालणारा पक्ष, वंदनीय बाळासाहेबांना अभिप्रेत असलेला हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन जाणारा पक्ष, भारतीय जनता पक्ष हा कायमस्वरूपी वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या हयातीमध्ये आणि नंतर देखील शिवसेनेचा नैसर्गिक मित्र राहिलेला आहे. आणि म्हणूनच काँग्रेसच्या पेक्षा भारतीय जनता पक्ष हा मला दगडापेक्षा वीट मऊ वाटतो. आणि कधीकधी युती धर्म म्हणून ज्यांची इच्छा नव्हती त्यांनी देखील केवळ वंदनीय बाळासाहेबांचा आदेश म्हणून भाजपला मतदान केलेलं आहेच की. मग आता या मुंबईला, महाराष्ट्राला गरज असताना उभाटाला दिलेलं प्रत्येक मत हे काँग्रेसच्याकडे जाणारं मत आहे, काँग्रेसला सत्तेच्या जवळ घेऊन जाणारं मत आहे. हे लक्षात ठेवून तुम्हाला आणि मला, आपल्याला सर्वांना मतदान करायचं आहे. याचं कारण, उभाटाला मत म्हणजे काँग्रेसला मत, काँग्रेसला मत म्हणजे लांगुल चालनाला मत, काँग्रेसला मत म्हणजे मराठीचा द्वेष करणाऱ्या पक्षाला मत, काँग्रेसला मत म्हणजे मराठीवरती कायम द्वेष करणाऱ्या पक्षाला मत. आणि म्हणूनच
तुमचं मतदान हे कोणाकडे जाणार आहे हे तुम्ही डोळसपणे विचार केला पाहिजे. म्हणूनच आज मुंबईच्या प्रत्येक घरातलं मत हे भारतीय जनता पक्षाला गेलं पाहिजे. याचं कारण मी जे मगासपासून सांगतोय ते दगडापेक्षा वीट मऊ आहे. आणि म्हणून मराठी माणसांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणारा निर्णय घ्यायचा आहे का वंदनीय बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचाराला पुढे नेणारा, मुंबईमध्ये गेल्या 15 वर्षामध्ये विकासाची कामं करणाऱ्या पक्षाला मतदान करायचे याचा विचार करण्याची वेळ आज आलेली आहे. 2 दिवसावरती निवडणुका आहेत, घोडा मैदान जवळ आहे. आजचा व्हिडिओ हा केवळ या एकाच मुद्द्यापुरता दगडापेक्षा वीट मऊ का आहे ते सांगणारा होता. काँग्रेसनी कायम मराठी माणसाचा, मुंबईचा, मराठी धर्माचा, मराठी भाषेचा कसा द्वेष केलेला आहे हे सांगणारा होता. मी सगळी जंत्री तुम्हाला वाचून दाखवलेली आहे आणि अर्थातच ती मोजकी उदाहरणं आहेत. याच्यापेक्षा जास्त प्रमाणावरती द्वेष आणि दुस्वास काँग्रेसनी मराठी माणसाचा आणि मुंबईचा केलेला आहे. त्यामुळे मी सांगितलेल्या गोष्टींवरती बारीकपणे विचार करा. आपला निर्णय तुम्ही स्वतःच घ्यायचा आहे. ऑफिशियल अजय निकतेला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.